नमस्कार. हॅलो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि आज आपण शैक्षणिक विषयावर चर्चा करणार आहोत. आणि आजचा आपला विषय आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधावा, नवीन शिक्षण धोरण आणि परदेशी विद्यापीठांचे धडे. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ञ संजित नार्वेकर. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी संजित नार्वेकर यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. थँक्यू. संजित सरांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास संजित सर हे फॅक्ट या आघाडीच्या परदेशी शिक्षण सल्लागार कंपनी आणि लिबर्टी वर्ल्ड अकॅडमी या निवासीचे सहसंस्थापक आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि विद्यार्थी तसंच पालकांसाठी हायस्कूलचा काळ तणावमुक्त करणं या उद्देशासाठी संजित नार्वेकर आणि त्यांच्या मित्रांनी ही संस्था सुरू केलेली आहे. एकूणच या संस्थेविषयी तर आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत, मात्र ही नवीन शैक्षणिक पद्धत जी येऊ घातलेली आहे त्याबद्दलही आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत, अधिक चर्चा करणार आहोत संजित सरांशी. तेव्हा आपण लगेचच चर्चेकडे वळूया. सर पुन्हा एकदा स्वागत आहे. अर्थातच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास किंवा आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास व्हावा हे प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं. तर अशा वेळेस सर्वांगीण विकासाची व्याख्या तुमच्या मते काय आहे? थँक्स. इट्स म्हणजे एकदम चांगल्या जागी आपण स्टार्ट करतोय. सर्वांगीण विकास हे खूप वेळा आपण ऐकलेलं आहे, पण आपल्याला ते साध्य करायचं असेल तर आपल्याला नक्की कळलं पाहिजे की ते आहे काय. तर आपल्या पर्सनॅलिटीमध्ये मिनिमम 4 ते 5 पैलू असतात. कुठल्या कुठल्या अथॉरिटीज तुम्ही रेफर केल्यात, समजा तुम्ही एडवर्ड डी बोनो रेफर केलं तर त्यांनी 14 इंटेलिजन्स सांगितले, 14 टाइप्स ऑफ थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग, लॅटरल थिंकिंग, पॅरलल थिंकिंग. तर हे सगळे थिंकिंग स्किल्स डेव्हलप झाले पाहिजेत. प्लस तुमचे पर्सनल क्वालिटीज काही काही आहेत त्या डेव्हलप झाल्या पाहिजेत. म्हणजे रिस्क टेकिंग म्हणा, कम्युनिकेशन म्हणा, किंवा चिकाटी म्हणा, जिद्द म्हणा, ह्या सगळ्या पर्सनल क्वालिटीज आहेत. तर ह्या सगळ्या डेव्हलप झाल्या पाहिजेत. आणि फक्त तुमचं कुठली एक बाजू जास्त डेव्हलप झालेली असेल तरी तुम्हाला करिअरमध्ये किंवा लाईफमध्ये पूर्णपणे सक्सेस मिळणार नाही. ती कधी ना कधी डेव्हलप करायलाच लागणार तुम्हाला, ती कमी कधी ना कधी ॲड्रेस करायला लागणार. बरोबर. म्हणजे आपण म्हणतो ना आपल्याला काही कमतरता असेल आपल्यामध्ये तर ती कमतरता आपण भरून काढणं म्हणजेच सर्वांगीण विकास आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी. तुम्ही आता सांगितलं सर्वांगीण विकासाची एकूणच तुमच्या मते काय व्याख्या आहे? तर कमतरता आपण जिथे कमी आहोत, जिथे आपल्याला जी गोष्ट येत नाही ती आपण पूर्णत्वास नेणं किंवा ती शिकणं हे फार महत्वाचं आहे. आज आपण बघितलं तर शैक्षणिक पद्धतीत थोडाफार बदल होणार आहे आणि हा बदल फार महत्वाचा असणार आहे. तो बदल कितपत फायदेशीर ठरू शकतो आपल्या ह्या विद्यार्थ्यांसाठी? आपल्या विद्यार्थ्यांसाठी हा खूप खूप फायदेशीर ठरणार आहे. हा एक म्हणजे इंडियन गव्हर्नमेंटनी एच.आर.डी डिपार्टमेंटनी ही खूप मोठी स्टेप घेतलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी कम्पेअर केलेलं आहे की भारताची मुलं आणि विदेशी एस्पेशली डेव्हलप कंट्रीजमधली मुलं ह्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये कुठे आपण पुढे आहोत आणि काही क्षेत्रात आपण डेफिनेटली पुढे आहोत. मॅथ्समध्ये, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथ्स या क्षेत्रामध्ये इंडियन मुलं खूप पुढे आहेत, त्याच्यामध्ये वादच नाही. पण तसंच आपल्याला रेकग्नाइज करायला पाहिजे की काही क्षेत्रात आपण मागे आहोत. आणि न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये एक 3-4 मोठ्या स्टेप्स घेतलेल्या आहेत. एक आहे की जे आपण हार्ड कंपार्टमेंटलायझेशन करतो आपल्या मुलांचं, की तू कॉमर्सला जा, तू आर्ट्सला जा, की तू इकडे जा, आणि त्याच्यामुळे आपण कोंडी करतो त्यांची. बरोबर आहे. पण न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये वेस्टर्न कंट्रीज सारखं आता ही पूर्ण फ्लेक्झिबिलिटी दिलेली आहे की तुम्हाला 5, 6, 7 कुठले सब्जेक्ट्स तुम्हाला आवडतात ते घ्या. फक्त 1 किंवा 2 सब्जेक्ट्स हे मॅन्डेटरी आहेत, बाकी सगळं तुम्हाला जे पाहिजे करू शकतात. ते अकॅडमिक्समधनं घेऊ शकतात, तुम्ही वोकेशनल सब्जेक्ट्स घेऊ शकता, तुम्ही आर्ट्सचे सब्जेक्ट घेऊ शकता, फिजिकल डेव्हलपमेंटचे सब्जेक्ट घेऊ शकता. तर आता आपल्याही एज्युकेशन सिस्टममध्ये ह्यांना इक्वल इम्पॉर्टन्स दिलेला आहे. ही एक खूप मोठी स्टेप आहे. बरोबर. आणि मला वाटतं की हाच काय फार मोठा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना होणार आहे, कारण की त्यांना ज्याच्यामध्ये करिअर करायचे तो विषय ते निवडू शकतात आणि त्यामध्ये करिअर करू शकतात. अर्थातच अभ्यास आहेच, मात्र अभ्यासाबरोबर आपल्यामध्ये असलेले कलागुण त्यांना वाव
देणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आपण पाहिलं तर प्रत्येक क्षेत्राचं पाहिलं तर तितकंच जास्त आता पुढे जात आहे, वरचढ होत आहे. मग संगीत असेल, कला असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज लोक स्वतः प्रयत्न करत असतात आणि पुढे जात असतात. पण ह्याचं शिक्षण आपल्याला शाळेत न मिळालं तर नक्कीच त्याचा फायदा होणार आहे, कारण की परदेशामध्ये हे सगळं आधीपासूनच आहे, मात्र भारतामध्ये आता येऊ घातलेलं आहे. तर त्याबद्दल तुमचं स्वतःचं मत काय? हा एक माइंडसेट आपल्यामध्ये आलेला आहे. बरीच वर्ष आपण आपल्याला एक गरीब देश मानत होतो आणि त्याप्रमाणे आपला माइंडसेट झालेला आहे. किंवा माझ्या जनरेशनच्या किंवा माझ्या पेरेंट्सच्या जनरेशनच्या, तर आपल्याकडे सगळं कमी होतं त्या जनरेशनमध्ये. अपॉर्च्युनिटीज तर अजूनही कमी होत्या. म्हणून एकच मार्ग होता की अभ्यास करा, मार्क मिळवा, कॉलेजला जा, डिग्री मिळवा आणि मग पुढे वाटचाल करा. पण आता गेल्या 20 वर्षात 30 वर्षात इंडियन इकॉनॉमी खूप प्रोग्रेस झालेली आहे. वी आर आता टॉप 3 टॉप 5 इकॉनॉमीजमध्ये आपण आहोत. पण तो माइंडसेट अजून बदललेला नाही. आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ही पुढाकार घेतलाय त्यांनी. त्याचा ऑन द ग्राउंड इफेक्ट यायला वेळ लागेल, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप व्हायला वेळ लागतं. पण माइंडसेट चेंजची जी ही वाटचाल आपण सुरू केली आहे ती खूप चांगली आहे. आणि तो माइंडसेट चेंज हा असा आहे की फक्त एकच ऑप्शन नाही आहे आता तुम्हाला, मुलांना खूप ऑप्शन्स आहेत सगळ्या फील्ड्समध्ये. जसं तुम्ही म्हणालात चांगले करिअर्स होऊ शकतात, पण त्याच्या ही पुढे मला जाऊन सांगायचं आहे की तुम्हाला कुठलाही करिअर करायचं असेल त्याच्यामध्येही सगळं लागतं. म्हणजे तुम्हाला फिजिक्सचं रिसर्चर व्हायचं असेल आणि तुम्ही असं नाही म्हणू शकत की मला फिजिक्स रिसर्चर व्हायचं आहे मग मला स्पोर्ट्सचा काय फायदा, असा नाही आहे. स्पोर्ट्स तुम्ही करा, पण स्पोर्ट्समध्ये तुम्हाला व्हॅलेंटिनो रॉसी किंवा तेंडुलकरच व्हायचं आहे असं नाही. पण स्पोर्ट्सचा तुम्हाला तुमच्या फील्डमध्ये पण फायदा होतो, कारण स्पोर्ट्समध्ये काही तुमच्या पर्सनल क्वालिटीज डेव्हलप होतात. कोलॅबोरेशन, टीमवर्क. बरोबर आहे. मेन म्हणजे एक चिकाटी आणि जिद्द डेव्हलप होते. तुम्हाला गिटार शिकायची असेल, एका कॉम्पिटंट लेवलला गिटार वाजवायची असेल, इट टेक्स आवर्स अँड आवर्स ऑफ प्रॅक्टिस. बोटं दुखेपर्यंत तुम्हाला ते प्रॅक्टिस केल्याशिवाय येत नाही. आणि ते एकदा कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही केलं की ते तुम्हाला कळतं की मी एकदा ठरवलं की मी हे करणार, तर मी करून दाखवतो किंवा करून दाखवते. त्याचा फायदा तुम्हाला मीडियामध्ये होईल, फिजिक्समध्ये होईल, कुठेही होईल. तर म्हणून हे सगळे ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप करणं गरजेचं आहे. आणि हायस्कूलमध्ये ह्याची सुरुवात करणं गरजेचं आहे, कारण त्याच्यानंतर तुम्ही एकदा करिअरमध्ये लागलात तर नंतर तुम्हाला आढळतं की अरे मला उद्या टीव्हीवर जाऊन बोलायचंय पण मला येत नाही आणि हे नाही. त्यावेळी तुमच्याकडे वेळ नाहीये टू डेव्हलप दिस, कारण हे सगळं डेव्हलप करायला वेळ लागतो. बरोबर आहे, बरोबर. आणि मला वाटतं की ते अगदी लहान वयापासून झालं तर नक्कीच आपल्याला त्याचा पुढे जाऊन फायदा होणार आहे. सर, ह्या निमित्ताने अजून एक प्रश्न, तो म्हणजे आज आपण पाहिलं तर परदेशातली शिक्षण पद्धती आणि भारतातल्या शिक्षण पद्धतीत खूप फरक पाहायला मिळतो. आज आपण आपली मुलं जेव्हा परदेशात शिकायला जातात त्यानंतर ते तिकडनं शिकून येतात तेव्हा त्यांच्यामध्ये एक वेगळी एक करिअरिस्टिक ते होतातच, मात्र एक वेगळा चाम निर्माण होतो, एक चिकाटी, जसं तुम्ही आता म्हणालात, ती असणं किती महत्वाचं आहे. कारण की कुठलंही क्षेत्र निवडलं तरी चिकाटी फार महत्वाची असते. तर अशा क्षेत्रामध्ये जेव्हा परदेशातलं शिक्षण आपण घेतो आणि भारतातलं शिक्षण घेतो तेव्हा तुम्हाला काय फरक जाणवतो? तर आम्ही या क्षेत्रात गेली 20 वर्ष काम करतोय. हजारोनी स्टुडंट्स आम्ही बघितलेले आहेत आणि फक्त इंडियनच नाहीत, सगळे स्टुडंट्स बघितलेले आहेत. तर मी एक एक्झाम्पल देतो. आम्ही जेव्हा अमेरिकन युनिव्हर्सिटीजमध्ये जातो, अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या मुलांशी भेटतो, तेव्हा टिपिकली 3 ग्रुपमध्ये समजा मी डिवाइड करतो स्टुडंट्सला. 30% स्टुडंट्स इंडियन ओरिजिनचे असतात, इंडियनच नाही पण इंडियन ओरिजिनचे असतात. 30% स्टुडंट अमेरिकन असतात आणि 30% स्टुडंट चायनीज किंवा ओरिएंटल असतात. मग या तिघांमध्ये जर आपण फरक बघितला तर इंडियन स्टुडंट्सची अकॅडमिक तयारी खूप चांगली असते, खूपच चांगली. म्हणजे त्याच्यामध्ये वर्ल्डमध्ये दुसरा कुठलं कॉम्पिटिशन नाही आहे. अमेरिकन मुलांची बघितली तर लाईफ स्किल्सची तयारी ॲब्सोल्युटली सुपिरियर असते, राईट. अकॅडमिकली ते थोडे मागे असतात. आणि ओरिएंटल किंवा चायनीज स्टुडंट्स बघितले त्यांची अकॅडमिक तयारी पण खूप चांगली असते. ऑलमोस्ट इंडियन स्टुडंट्स एवढी चांगली असते अकॅडमिक तयारी. लाईफ स्किल्सची तयारी पण त्यांची आपल्यापेक्षा इंडियन स्टुडंट्सपेक्षा खूप चांगली असते. त्यांच्यामध्ये एक कमी असते, कम्युनिकेशन, लँग्वेज हे कमी असतं. आणि आता तुम्ही बघा 4 वर्षात
जेव्हा कॉलेजला जातात मुलं 4 वर्षात अमेरिकन मुलं त्यांची अकॅडमिक जी गॅप आहे ती भरून काढतात. बरं. आणि चायनीज मुलं लँग्वेजची गॅप भरून काढतात. ओके, मी जेव्हा युनिव्हर्सिटीमध्ये बोलायला जातो, लेक्चर देतो, तेव्हा ओरिएंटल स्टुडंट्स पहिल्या बेंचमध्ये बसून माझी परमिशन घेतात, सर आम्ही रेकॉर्ड करू का, आणि रेकॉर्ड करतात. त्याच्यानंतर जे असाइनमेंट्स आहेत ते ट्रान्सलेट करून त्यांच्या लँग्वेजमध्ये, त्यांचे असाइनमेंट त्यांच्या लँग्वेजमध्ये करून परत इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून सबमिट करतात. एवढं हार्डवर्क ते करतात आणि 4 वर्षात ते त्यांची गॅप भरून काढतात. क्वेश्चन असा आहे की इंडियन स्टुडंट्सची जी गॅप आहे, थोडी गॅप कम्युनिकेशनमध्ये आहे आणि भरपूर गॅप लाईफ स्किल्समध्ये आहे, ती भरून काढता येते का? आणि त्याच्यासाठी संधी, साधन आणि वेळ हे असायला पाहिजे त्यांच्या. राईट. आत्ता इंडियन सिस्टममध्ये किंवा आपल्या माइंडसेटमध्ये आपण ह्यांना या गोष्टींना जास्त वेळ देत नाही आणि ते 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर ते तुम्हाला अडतं. बरोबर. कारण ग्लोबल विलेज झालेलं आहे. ओके, यू आर गोइंग टू कम्पीट विथ एव्हरीबडी. सगळ्यांशी स्पर्धा करणार आहात. फक्त पुण्यातली लोक आणि मुंबईची लोक असं नाहीये. उद्या तुमच्या टीम मध्ये समबडी फ्रॉम व्हिएतनाम, समबडी फ्रॉम जर्मनी, समबडी फ्रॉम चायना सगळे असणार आहेत. म्हणून हे खूप इम्पॉर्टंट. बरोबर आहे. म्हणजे हे फार महत्त्वाचं आहे आपल्या इंडियन स्टुडंटसाठी. सर, मग बऱ्याचदा असं होतं की पूर्वीच्या काळापासून आपण चालत आलेलो आहोत, तेव्हा काय शाळानंतर कॉलेज नंतर पदवी घेतली की आपण नोकरी करणं, हे एवढाच एक साधारणतः आपण स्ट्रक्चर पाहत आलेलो आहोत. मात्र मग पालकांची ह्या सगळ्याच्या निमित्ताने मानसिकता कशी बदलायची? मी थोड्या वेळ आधी सांगितलं की मानसिकता आपली जी आत्ता डेव्हलप झालेली, आणि पूर्वीचा काळ तुम्ही म्हणालात, माझ्या मते ते चुकीचं आहे. पूर्वीचा काळ म्हणजे एकदम पूर्वीचा काळ बघितला तर आपली एज्युकेशन सिस्टम खूपच चांगली होती. जे गुरुकुल सिस्टम होतं, जे सिस्टम होती ती खूपच चांगली होती. पण गेली समजा 100 वर्ष जर आपण बघितली किंवा 50 वर्ष तरी बघितली तर आपली एज्युकेशन सिस्टम आपली जी गरज होती त्यावेळेची त्या अनुषंगाने डेव्हलप झाली आहे. त्या अनुषंगाने डेव्हलप अशी झाली आहे की आपल्याकडे सगळी साधनं कमी होती आणि आपल्या पेरेंट्सचा माइंडसेट एक स्कॅरसिटी माइंडसेट असं डेव्हलप झालेलं आहे की खूप कॉम्पिटिशन आहे आणि सगळं कमी आहे. तर आता हा माइंडसेट पेरेंट्सनी असा चेंज करावा की आता कमतरता किंवा स्कॅरसिटी कशाचीही नाही आहे. कुठल्याही फील्डमध्ये तुमच्या मुलांचं करिअर खूप चांगलं होऊ शकतं आणि सगळे ऑप्शन्स एक्सप्लोअर करायला पाहिजेत. फक्त म्हणजे इंडियामध्येच शिक्षण घ्या किंवा इंडियामध्येच काम करा, इंडियामध्येच करिअर करा असं ऑप्शन नाहीये. राईट. तुम्ही तुमच्या करिअरशी निगडीत राहा आणि तुम्हाला जर डॉल्फिन्स बरोबर काम करायचं असेल तर इंडियात करू नका, तुम्ही साऊथ आफ्रिकेला जाऊन काम करा, व्हेल्स बरोबर. जसं आहे जिकडे तुमचं करिअर घेऊन जाईल तिकडे तुम्ही जाऊ शकता शिकायला आणि काम करायला. ही जर एक विंडो ओपन केली आपण तर त्याच्यामुळे एकदम सगळं मग क्लिअर होतं. मग तुम्हाला अपॉर्च्युनिटीचा स्ट्रेस राहत नाही. आत्ता जो पेरेंट्सला स्ट्रेस आहे की माझ्या मुलांना ऍडमिशन कुठे मिळणार, माझ्या मुलांना नोकऱ्या कुठे मिळणार, ते एकदा तुम्ही ग्लोबल व्ह्यू घेतला तर तुमचं सगळं टेन्शन शांत होईल. बरोबर. अर्थातच पालकांची तर मानसिकता बदलणं किंवा पालकांनी एकूणच ह्या सगळ्याचा दृष्टिकोन बदलणं फार महत्त्वाचं आहेच. पण त्याचबरोबर विद्यार्थी देखील तेवढंच स्वतःला डेव्हलप करणं महत्त्वाचं आहे. जसं तुम्ही म्हणालात ना, लाईफ स्किल मध्ये डेव्हलपमेंट आपल्याला आवश्यक आहे, कारण की तिथेच आपण कमी पडतो. हे सगळं आहे. मात्र तुमची जी शाळा आहे, जी संस्था आहे, ती ह्याच्यासाठी खूप चांगलं मदत करत आली आहे. तर त्याबद्दल मला जाणून घ्यायचंय, एकूणच या लिबर्टी वर्ल्ड अकॅडमी बद्दल. तर आता आम्ही जसं मी म्हणालो 20 वर्ष आम्ही स्टुडंट्स बरोबर काम करतोय, पण ते आम्ही एक्सटर्नली काम करत होतो. स्टुडंट्स आमच्याकडे यायचे, आम्ही त्यांच्याबरोबर आठवड्यात 1-2 तास घालवायचो आणि त्याच्यामध्येही आम्ही त्यांच्यामध्ये खूप फरक करू शकलो. सगळ्यांना 100% खूप चांगले करिअर्स देऊ शकलो. मग आम्ही तिघा मित्रांनी विचार केला की जर आपल्याकडे ही मुलं 24 तास असतील तर आपण खरंच त्यांची डेव्हलपमेंट अजून किती चांगली करू शकू. मग त्याच्यामुळे आम्ही 4 एरियाजवर काम केलं आणि थँकफुली नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये पण त्याच 4 गोष्टी म्हटलेल्या आहेत. एक तर
नावच आम्ही असं ठेवलंय शाळेचं लिबर्टी. लिबर्टी म्हणजे फ्रीडम, तुम्हाला पूर्ण बरोबर फ्रीडम आहे. बरोबर आहे. तुम्हाला सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथ्समध्ये इंटरेस्ट असेल, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी अभ्यास करायचा असेल तर तो करा नक्की, काही हरकत नाही. आणि खूप चांगलं आहे, त्याच्यामध्ये इंडिया खूप पुढे आहे. खरं आहे. पण तुम्हाला तो करायचा नसेल, दुसरे सब्जेक्ट, दुसरं कॉम्बिनेशन घ्यायचं असेल, ते पण फ्रीडम मिळायला पाहिजे आणि मिळतं. दुसरं आहे की जे आपण होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणतो, सगळ्या तुमच्या एरिया डेव्हलप करायच्या आहेत, त्याच्यासाठी 3 गोष्टी मी म्हणालो की ते अवेलेबल करून देतोय मी, संधी, साधन आणि वेळ. ओके, पण चौथी एक गोष्ट पण खूप इम्पॉर्टंट आहे, ते आहे मोटिवेशन किंवा हेतू. हल्ली तुम्ही बघाल बऱ्याचशा, मी पुण्यामध्ये राहतो, पुण्यामध्ये खूप चांगले चांगले आता मोठे रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस आलेले आहेत. मी जिकडे राहतो त्याच्यामध्ये माझ्या बाल्कनीच्या समोर स्विमिंग पूल आहे, जिम आहे, टेनिस कोर्ट आहे, वगैरे वगैरे. आणि मी सकाळी बघतो तर त्या सगळ्या फॅसिलिटीजमध्ये ना मुलं नसतात, ॲडल्ट्स असतात. बरं, मग मुलं का नसतात? संधी आहे, साधन आहे, सगळं आहे, तुमच्या घराच्या समोर आहे. बरोबर. पण तरी माझ्यासारखी किंवा ॲडल्ट्स जे आहेत, ऑफिसला जायच्या आधी 6 वाजता उठून टेनिस खेळणार, स्विमिंग करणार, जिमला जाणार, मुलं का नाही आहेत? कारण हेतू आणि मोटिवेशन नाही आहे. आणि हे ऑफकोर्स घरी माइंडसेट चेंज, जसं मी म्हणालो, हे पेरेंट्सनी प्रोव्हाइड केलं पाहिजे. आणि स्कूलमध्ये हे आम्ही प्रोव्हाइड करू. आणि आम्ही प्रोग्राम असा डेव्हलप केला आहे की हे सगळे जे एरियाज आहेत ते अकॅडमिक्समध्येच इन्क्लूड केलेले आहेत. म्हणजे तुम्हाला टेनिस खेळणं फॉर एक्झाम्पल मॅन्डेटरी आहे, पण ते फक्त तुम्ही खेळायचं नाही आहे. खेळून आल्यावर तुमच्या स्टॅटिस्टिक्स टीचरला ते रिपोर्ट सबमिट करा तुम्ही, स्टॅटिस्टिकल रिपोर्ट, की या मॅचमध्ये मी 10 सर्व केले, त्याच्यामधले एवढे टक्के फर्स्ट सर्व माझी मिस झाली. तर हे मॅथ्स आणि टेनिस हे मिक्स केलेलं आहे. बरोबर, राईट. किंवा काही तुम्हाला व्होकेशनल स्किल्स काही करायचे असेल तर आम्ही फॉर एक्झाम्पल ॲग्रिकल्चर किंवा शेती ठेवलेली आहे. तर नुसती शेती नाही करायची. बरोबर, राईट. शेतीबरोबर तुम्हाला त्याचं प्लॅनिंग करायचं आहे. क्या बात आहे. ओके, मग प्लॅनिंग हे तुमचं त्याच्यामध्ये इकॉलॉजी आलं, सोशिओलॉजी आलं, फिजिक्स आलं, मॅथ्स आलं, केमिस्ट्री आलं. राईट. खरंय, खरंय. म्हणजे सॉइल सॅम्पल घ्या, त्याचं केमिकल अनालिसिस करा आणि मग डिसाईड करा की मला फर्टिलायझर कुठला पाहिजे. आणि 4 ग्रुप ऑफ स्टुडंट्स इकडे करतायत, दुसरे 4 ग्रुप तिकडे करतायत, आणि मग त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे. तुम्ही डिसिजन रॉंग घेतला, चुकीचा फर्टिलायझर घातला तुम्ही, तर तुमचा क्रॉप चांगला येणार नाही. आता तुमचं क्रॉप चांगलं आलं नाही त्याच्यामुळे काही जगबुडी येत नाही. इट्स अ एक्सपेरिमेंट. ओके, सो दॅट इज अगेन एका कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये आम्ही मुलांना ही संधी देतोय की हे सगळं तुम्ही करा. बरोबर. ओके, तुमचं क्रॉप फेल झालं तर तरी काही प्रॉब्लेम होणार नाही, अजून तुम्ही स्टुडंट आहात. राईट. पण ही एक वाटचाल आहे फॉर यू टू टेक डिसिजन्स इन द लेटर लाईफ. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे विषयाला कनेक्ट करून तुम्ही हे खरं तर बनवलेलं अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाचा नक्कीच ह्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. तो कसा काय फायदा? कारण की आजपर्यंत आपण ऐकत आलो CBSE बोर्ड, ICSE बोर्ड, SSC बोर्ड ह्या शाळांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना घालायचंय. आणि आता तुम्ही जो अभ्यासक्रम सांगितलाय तो विषयाशी निगडीतच आहे, मात्र तो वेगळ्या पद्धतीने शिकवला जातोय. तो कसं काय विद्यार्थी याबद्दल तरबेज होऊ शकतात आणि कसा त्यांना फायदा होऊ शकतो? सो अभ्यासक्रमांमध्ये आय थिंक 2 मुद्दे आहेत. एक तर जे स्टँडर्ड सेट अभ्यासक्रम आहेत, CBSE म्हणा, ICSE म्हणा, आमची शाळा CBSE ला ॲफिलिएटेड आहे. तर हे जे स्टँडर्ड अभ्यासक्रम आहेत, कुठलेही म्हणा, ते चांगले आहेत स्टँडर्ड लोकांसाठी, जे त्या मोल्डमध्ये बसतात, त्यांच्यासाठी हे उत्तम आहेत. कारण एवढ्या स्केलवर ह्या चालतात, एवढ्या पॉप्युलर आहेत, त्यांच्यासाठी रिसोर्सेस, त्यांच्यासाठी हे सगळं आता सेट झालेलं आहे. मग काहीच हरकत नाही. जसं मी म्हणालो, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी जे सेट सब्जेक्ट्स आहेत ते तुम्हाला शिकायचे असेल, तुम्ही स्टँडर्ड सिलेबस चूज करू शकता. सगळ्या सिलेबसमध्ये, स्टेट बोर्डचं म्हणा, CBSE म्हणा, कुठल्याही सिलेबसमध्ये हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स किंवा ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग हे सगळं ऑलरेडी आहे. नाही असं म्हणत नाही मी. आय एम नॉट सेईंग की आम्ही काहीतरी नवीन इन्व्हेंट केलंय, पण हे आम्ही खूप सिरियसली घेतलेलं आहे. बऱ्याच दुसऱ्या इन्स्टिट्यूशन्समध्ये हे एवढं सिरियसली घेतलं जात नाही, कारण फोकस इज ऑन मार्क्स. मग
हे सगळं ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग करायला खूप वेळ लागतो. बरोबर. म्हणजे थोडक्यात गुणांवरती आपण फोकस न करता त्या विद्यार्थ्याच्या कला गुणांवरती खरं तर फोकस केला तर नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. तो विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने ती गोष्ट शिकू शकेल आणि आवडीने ती गोष्ट करू शकेल असं मला वाटतं. सर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे आज लिबर्टी वर्ल्ड अकॅडमी तर्फे तुम्ही हे खरं तर शिक्षण देताय. 8वी आणि 9वी 10वी आणि 11वी 12वी अशा या विद्यार्थ्यांना तुम्ही हे शिकवलं जाते. रेसिडेन्शियल ही शाळा आहे. कशा पद्धतीने विद्यार्थी त्या ठिकाणी त्यांची सोय केली जाते त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. ओके. तर आम्ही महाराष्ट्रामध्ये कर्जत, पुणे आणि मुंबईच्या मधोमध आहे. तिकडे रेसिडेन्शियल कॅम्पस बनवलेलं आहे. खूप मोठं कॅम्पस आहे आणि सगळ्या फॅसिलिटीज ॲब्सोल्युटली इंटरनॅशनल स्टँडर्डच्या आहेत. बरं. आणि रेसिडेन्शियल स्कूल करण्यामागे हेतू असा होता की आपल्याला आणि मुलांना भरपूर वेळ मिळावा आणि म्हणून आम्ही खूप लहान मुलं घेत नाही आहोत. 9वी 10वी 11वी 12वीची मुलं घेतोय. ह्याच्यामध्ये जसं मी म्हणालो, एक तर अकॅडमिक प्रोग्राम असा आहे की सगळं ऑलमोस्ट मॅन्डेटरीच आहे. तुम्ही फिजिक्स करू शकत नाही विदाऊट प्लेइंग टेनिस किंवा टेनिस खेळू शकत नाही विदाऊट डुईंग केमिस्ट्री, व्हॉट एव्हर. हे सगळं इंटरमिक्स केलेलं आहे. स्टुडंट्सची पुढे जाऊन जी ॲडमिशन होणार आहे, ज्याच्यामुळे मुलांना खूप स्ट्रेस असतो आणि ज्याच्यामुळे सगळं आपण मागे सोडून मार्क करतोय, ते आम्ही ऑलमोस्ट नाही, आम्ही गॅरंटी देतोय की तुम्हाला चांगल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळणारच. बरं. ओके, हे गॅरंटी आहे. म्हणून तुम्ही स्ट्रेस फ्री व्हा आणि हे सगळं डेव्हलप करा. तिसरा पॉईंट असा आहे की स्टुडंट्सला जेव्हा ॲडमिशन घ्यायची असेल तेव्हा एक काउन्सिलिंग झाल्याशिवाय आम्ही ॲडमिशन देत नाही. बरं. म्हणजे शाळेमध्येही नाही आणि आमची जी दुसरी संस्था आहे फॅक्टमध्ये, तिकडे पण आम्ही माझ्याबरोबर किंवा माझ्या पार्टनर्सबरोबर इंडिव्हिज्युअली काउन्सिलिंग झाल्याशिवाय आम्ही एनरोलमेंट करतच नाही. आणि त्याच्यामध्ये आम्हाला पेरेंट्सना आणि स्टुडंट्सला नक्की ठरवता येतं, नक्की प्लॅन करता येतं इंडिव्हिज्युअली की या स्टुडंट बरोबर आपण काय करता येईल. आणि मग ते ठरवून जेव्हा एकदा प्लॅन किंवा एक आम्ही त्याला प्रॉमिस म्हणतो, राईट, पहिल्या इनिशियल फेजमध्ये आम्ही तुम्हाला पोटेन्शियल दाखवतो, त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअली आम्ही तुम्हाला प्रॉमिस करतो की हे करणार आपण, आणि मग एकदा ते प्रॉमिस झालं, प्लॅन झालं की त्याप्रमाणे आपण चालायचं. मग त्याच्यासाठी हे इंडिव्हिज्युअल कनेक्शन खूप गरजेचं आहे. आणि पेरेंट्स आणि स्टुडंट्सनी ते ओपनिंग आणि ते इनिशिएटिव्ह आधी घेतलं पाहिजे. कॉन्टॅक्ट अस आणि किंवा आमच्या सेमिनार्स वेबिनार्स अटेंड करा आणि मग आपण पुढे प्लॅन करू. अगदी. आणि मला वाटतं की हायस्कूलचं जर शिक्षण घ्यायचं असेल आणि ते तणावमुक्त शिक्षण घ्यायचं असेल तर लिबर्टी वर्ल्ड अकॅडमीमध्ये घ्यायला हरकत नाही. आणि त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे. लवकरच याची ॲडमिशन आता प्रोसेस सुरू झालेली आहे, तेव्हा नक्कीच तुम्ही या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता. रेसिडेन्शियल स्कूल असल्यामुळे अर्थातच प्रत्येक गोष्टीवरती लक्ष असणारच आहे विद्यार्थ्यांच्या. आणि सर, खरं तर खूप छान ही संकल्पना तुम्ही आता या निमित्ताने आपल्या प्रेक्षकांसमोर मांडलेली आणि विद्यार्थ्यांना देखील ही संकल्पना आवडेल, कारण की त्यांना देखील करिअरची एक वेगळी वाट निवडता येईल, तिथे वेगवेगळ्या करिअरला स्कोप देखील मिळणार आहे. सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही एकूणच या विषयाबद्दल खूप छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. आणि ह्यानंतर हॅलो 24 तास हे आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे